नमस्कार मंडळी, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही चाललो होतो बाहेर फिरायला. त्यासाठी सकाळी दीदीचा मुलगा मला घ्यायला आमच्या घरी आला होता. भात लावणीचे दिवस असल्यामुळे ही लोकं बघा सकाळी शेताकडे जायला निघाली होती. आम्ही निघालो होतो माझ्या मोठ्या दीदीकडे, कारण तिथून आम्हाला मोठ्या दीदीला घ्यायचं होतं. मोठ्या दीदीला घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. बऱ्याच दिवसानंतर मी असं कुठेतरी बाहेर फिरायला जात होते, त्यामुळे मी तर जाम खुश होते. अशी एखादी तरी ट्रिप आपल्या फॅमिलीसोबत व्हायलाच पाहिजे. कारण काही क्षण का असेना जबाबदारी विसरून सगळेच खूप एन्जॉय करतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होतो, मूड फ्रेश होतो आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्या कामांना सुरुवात पण करता येते. घाटात आम्हाला दिसली होती एवढी सारी वानरं. त्यांना वाटत होते की आम्ही काहीतरी खायला देतोय, म्हणून ते पुढेच येत होते. पण आमच्याकडे खायला देण्यासाठी काहीच नव्हतं. आम्ही निघालो होतो गारगोटीला. गारगोटीतून आम्हाला दुसऱ्या एका दीदीला घ्यायचं होतं. त्यांना पण घेतलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या लोकेशनकडं. पण आम्ही सकाळी घरातून खूप लवकर निघालो होतो, त्यामुळे खूप भूक पण लागली होती. म्हणून गारगोटीतल्या या फेमस वैष्णव रेस्टॉरंटला आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. इथे पोटभर नाश्ता पण केला आणि इथला चहा तर इतका छान होता की मस्तच. मला तर खूपच आवडला. नाश्ता केला आणि आम्ही निघालो आमच्या लोकेशनकडे. तुमचं पण वन डे ट्रिपचं प्लॅनिंग असेल आणि तुम्हाला पण हे लोकेशन हवं असेल तर माझा पुढचा ब्लॉग नक्की बघा. तोपर्यंत बाय.